दोन्ही संघाचे राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचे जेणेकरून आपल्याला खेळाडूंची नावं आपल्याला माहिती मिळतील. पहिला ओव्हर हा पॉवर प्लेचा असेल. 4-5 चा फॉर्म्युला. आपले जे नियम आहेत हे नियम आपण या ठिकाणी जे आहेत तेच नियम आपण ठेवलेले आहेत. कोणताही बदल केलेला नाही. फक्त रिव्ह्यू हा एकदाच मिळेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण खेळतेवेळी रिव्ह्यू कधी घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा हा कर्णधारांनी ठरवायचे. रिव्ह्यू हा एकदा दिला जाईल याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. चला सामन्याला सुरुवात करतोय. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो विठ्ठल रुक्माई देगाव संघाकडून. प्रथम फलंदाजीसाठी गेलाय तो सह्याद्री संघाकडून रोहित आणि अक्षय या दोघांची जोडी मैदानामध्ये दाखल. रोहितचा परफॉर्मन्स पाहिला तर धडाकेबाज फलंदाज, षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो रोहित. आणि रिव्हर्स मध्ये माहीर असलेला अक्षय गेली 2 वर्षापासून या मुंबई नगरीमध्ये ज्याचं नाव आज आपण पाहतोय, ज्याला मैदानामध्ये रिव्हर्स मध्ये फटक्यामध्ये पाहायला मिळतो, तो अक्षय जाधव सलामीवर म्हणून गेलाय. मला वाटतं नॉन स्ट्राईक वरती अक्षय आणि स्ट्राईक वरती मात्र आहे तो रोहित. आणि प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज पंकज सावळकर. चला पहिला चेंडू पडतोय मैदानावरती. पहिला सामना सुरुवात होतोय. विठ्ठल रुक्माई देगाव वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ जाधववाडी. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. स्ट्राईक वरती आहे तो रोहित जाधव आणि नॉन स्ट्राईक वरती अक्षय. पुढील चेंडू पहिला चेंडू पडतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पंकज सावळकरचा. पहिला चेंडू आणि सामना करेल रोहित. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धावतोय. सुंदर अशी गोलंदाजीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नजरांना पेश करतोय आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय विठ्ठल रुक्माई देगाव संघाने. पाहूया जर का आपल्याला हा सामना जिंकायचा असेल किंवा जर का मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र फटकेबाजी करावं लागणार. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू मात्र निर्धार होतोय. पुढील चेंडू पंकजाचा. सुंदर असा मारला चेंडू पाहूया. आणि आता मात्र या चेंडूवरती किती मिळतं धावा आणि हा मात्र गुदगुदल्यागत चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार येतोय रोहितच्या बॅटमधून. हा निघालेला पहिला चौकार. अशा पद्धतीने वाढती धावसंख्या होते. सह्याद्री क्रिकेट संघाची 4 बिनबाद 4. पाहूया पुढील चेंडू पंकजाचा सामना करेल. पुन्हा स्ट्राईक वरती आहे तो रोहित. रोहितला मात्र स्ट्राईक घ्यावा लागणार आहे. आणि रिव्हर्सच्या नादामध्ये मला वाटतं हा बीट होतोय आणि निर्धार चेंडूची सांगता होते. बिंदू चेंडू. सुंदर असं दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला परंतु कमबॅक करते मात्र पंकज आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र काय करतो रोहित याकडे सर्वांचे लक्ष असेल. आणि सुंदर असा मारला चेंडू पाहूया. आणि चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार. अशा पद्धतीने वाढती धावसंख्या होते. 8 धावा. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहायला गेलो तर आपल्याला खरोखरच धावांचा डोंगर मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये होतील करता येतील. पुढील चेंडू पंकजाचा. सुंदर असा मारा चेंडू पाहूया. 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं एकच धावावरती समाधान मानावं लागेल. कमबॅक करतोय पंकज. चला मला वाटतं या षटकातील काही चेंडू शेष.
पाहूया आता मात्र स्ट्राईक वरती गेलाय तो अक्षय आणि अक्षयने पहिलाच रिव्हर्सचा फटका आणि मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स मध्ये मारलेला चेंडू आणि खाता खोलतोय अक्षय चौकारच्या दिशेने आणि मला वाटतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते 13 बिनबाद 13. चला डीजे चला पुढील दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रसाद आणि प्रसादच्या समोर असेल तो मात्र हिटमॅन रोहित जाधव. पाहूया पहिल्या षटकामध्ये मला वाटतं रोहितने 2 चौकार लावले आणि आता मात्र पाहूया प्रसादाला रोखून ठेवतो का. पहिला चेंडू प्रसादचा सामना करेल रोहित. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय विठ्ठल रुक्माई देगाव संघाने. तितकीच फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला फटकेबाजीची. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि हा मात्र आता आणि 2 धावा पूर्ण करतोय रोहित आणि अक्षय. पहिल्या चेंडूवरती जर का हा झेल घेतला असता तर खरोखरच सह्याद्री क्रिकेट संघाला मोठा धक्का लागला असता. आजच्या या स्पर्धेमध्ये खूप महत्वाची कामगिरी रोहित कडून होईल अशीच सर्वांना आशा आहे. पाहूया पुढील चेंडू प्रसादाचा. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि हा चौकार. पंचांचा इशारा देतो चौकार. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते रोहित याच्याकडून. आता मात्र वाढती धावसंख्या होते सह्याद्री क्रिकेट संघाची. बिनबाद 19. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रोहित याच्या फलंदाजीतून फक्त आणि फक्त चौकार पाहायला मिळतायत. पुढील चेंडू प्रसादाचा सामना करेल पाहूया. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आता मात्र आणि हा सुद्धा चौकार 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 चौकार. रोहितची आपण फलंदाजी गेली बरीच वर्षापासून पाहतोय. रोहित ज्याप्रमाणे फिटनेस आहे त्याप्रमाणे त्याची फलंदाजी पाहायला खूप फटकेबाजी पाहायला मिळते. चौकार आणि षटकार पंचक्रोशीमध्ये नावाजलेला हा खेळाडू ज्याने कमी वयामध्ये आपलं नाव या पंचक्रोशीमध्ये जग जाहीर केलं आणि परफॉर्मन्स मात्र कायमस्वरूपी चालू ठेवला. सुंदर असा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय रोहित याच्या बॅटमधून आणि गोलंदाजीसाठी मात्र आहे तो प्रसाद. पाहूया सुंदर मारला चेंडू आणि हा मात्र आता पाहूया षटकार 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 षटकार. डीजे लॉस ऑफ 0 विकेट्स. पुढील चेंडू प्रसादाचा सामना करेल पाहूया. या चेंडूवरती रोहित काय करतो आणि आता सुद्धा मारला चेंडू मला वाटतं आणि षटकार.
रोहितला आज मात्र कमालच करतोय. षटकारावरती षटकार, चौकारावरती चौकार आणि अशा पद्धतीने वाढती धावसंख्या होते सह्याद्री क्रिकेट संघाची. बिनबाद 35. या ठिकाणी आमचे गुणलेखक आहेत रुपेश पारदले, अनिलजी मोगरे, विठ्ठल पारदले. आज या ठिकाणी सुंदर असं नियोजन आपण या मुंबई नगरीमध्ये शिवतेज क्रिकेट संघाने आयोजन केलेलं आहे. थोडंसं विलंब झालं होतं, परंतु त्यातूनच आपण कार्यक्रमाला सुरुवात करून आजची स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीने संपन्न करायची. पुढील चेंडू प्रसादाचा आणि आता मात्र काहीसा न समजला चेंडू रोहित आला, परंतु एक धाव मात्र वाचू शकले नाही. एक धाव भर आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या होते सह्याद्री क्रिकेट संघाची 36. लॉस ऑफ 0 विकेट्स. पाहूया शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन कोण येते ते, कोणाला आमंत्रण करतोय कर्णधार. कारण जवळजवळ 12 चेंडू मध्ये सह्याद्री क्रिकेट संघाने चांगल्या धावा कुठलेल्या आहेत. मला वाटतं 36 धावा झालेल्या आहेत आणि 36 धावामध्ये मला वाटतं चौकार आणि षटकार अशी आतिषबाजी पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंकडून. याच्यामध्ये खरं म्हटलं तर रोहित याने वैयक्तिक धावा केल्या आहेत. 11 बॉल आणि 31 धावा. अक्षय मला वाटतं फक्त आणि फक्त एकच चेंडू खेळलाय अजूनपर्यंत. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच चेंडू खेळला आणि एकच चेंडूवरती पहिला त्याने रिव्हर्स शॉट चौकार मारला. आता मात्र पाहावं लागेल अक्षयला, अक्षय काय करतो आपल्या संघासाठी. आणि तिसरं षटक महत्वपूर्ण षटक असेल आणि तो गोलंदाज आहे शेखर. पाहूया शेखर याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवोदित खेळाडू आहे आणि सुंदर असा मारलेला फटका अक्षय याने. अक्षयला मात्र थोडस हा जर का फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा जर फायदा उठवला असता तर नक्कीच. आणि हा पंचाने दिलेला 9 चेंडू. पाहूया या 9 चेंडूवरती रोहितने मारले चेंडू, सॉरी फ्रीड असेल. पुढील चेंडू शेखर याचा. पाहूया हा सुंदर असा मारला चेंडू. पाहूया झेल घेतो का तो आणि झेल खाली आहे. प्रतीकाने सुंदर असा झेल घेतलाय. प्रतीकाने सुंदर झेल घेतला परंतु फ्रीड होता, 9 चेंडू होता. त्यामुळे मला वाटतं किती धाव मिळाल्या चेंडूवरती. 15 धाव सांगायचे. 1 धाव. धन्यवाद. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. जर का मगाचा चेंडू हा 9 नसता तर मोठा गडीगारच झाला असता आणि सह्याद्री संघाला मोठा धक्का लागला असता, परंतु फ्रीडमुळे त्याला जीवदान मिळालं. पाहूया पुढील चेंडू शेखर याचा. सुंदर असा मारा चेंडू आणि हा मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेने जातोय. चेंडू गुदगुदला करत जातोय रेषेच्या बाहेर, सीमारेषे बाहेर गेलेला चेंडू. मला वाटतं चौकार. सुंदर अशी फटकेबाजी दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळते. सह्याद्री मला वाटतं सकाळीच घरातून निघते वेळी विचार करून आले होते की आपण खेळायचं तर चौकार आणि षटकारच, सिंगल आणि डबलचे रनच घ्यायचे नाही, असं मला वाटतं त्यांनी निर्धार केलाय आणि त्यांचा हा मनसुबा मला वाटतं परिपूर्ण होतोय. चेंडू लगेच मैदानात द्यायचंय. बाउंड्री लाईन वरती सर्वांनी थांबायचंय. तसेच शिवतेज क्रिकेट मंडळाचे आणि पारदलेवाडीचे माजी सचिव फरडगावचे सुपुत्र सन्माननीय श्री विठ्ठलजी पारदले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करतोय. आणि मला वाटतं या चेंडूवरती सुद्धा चौकार. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते सह्याद्री संघाकडून. वाढती धावसंख्या होते सह्याद्री क्रिकेट संघाची. बिनबाद 47. 27 धावा झालेत. पुढील आपण सामन्याचं हे करतोय. पुढील सामना होणार आहे जय भवानी क्रिकेट संघ मोगरेवाडी फरारे वर्सेस
गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे माळवाडी दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार यांनी या ठिकाणी यायचंय. पुढील चेंडू शेखर याचा काही चेंडू शेष आणि मला वाटतं हा मारला चेंडू पाहूया. सुंदर असा झेल घेतलाय तो अमर याने सुंदर झेल घेतलाय आणि शेखर याच्या गोलंदाजीवरती पहिला गडी गारत होतोय. रोहित याची खेळी संपुष्टात येते. सुंदर अशी खेळी करून माघारी परततोय रोहित. आपल्या संघासाठी वैयक्तिक धावावरती बाद होतोय रोहित. पंधरा चेंडू खेळला. 15 चेंडू मध्ये त्याने 40 धावा केल्या. जोरदार टाळ्या रोहितसाठी. सुंदर अशी खेळी केली. पहिला सामना आणि रोहितचा पहिल्या 15 चेंडू मध्ये त्याने 40 धावा कुठलेल्या आहेत. वैयक्तिक 40 धावावरती बाद होतो रोहित आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो अनिकेत. पाहूया अनिकेत मात्र आता आपल्या संघासाठी कोणती जबाबदारी पार पाडतोय. सुंदर अशी गोलंदाजी आता पाहायला मिळाली थोडीशी शेखर यांच्याकडून. दुसरं षटक महागडं पडलं होतं परंतु आता मात्र कमबॅक करतोय शेखर. चला पुढील चेंडू अनिकेत साठी शेखर आणि आता मात्र स्ट्राईकला पोहोचतोय तो अक्षय आणि अनिकेत मात्र आत्महत्या करून परतावं लागतं अनिकेतला. कारण स्ट्राईक ही अक्षयला घेणं गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे अक्षय स्ट्राईक वरती आलाय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं शेखर यांच्याकडून. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत त्या शेखरने. चला पुन्हा आता मात्र अनिकेतची जागा घेण्यासाठी गेलाय तो नितीन आणि हा मला वाटतं या स्पर्धेतील शेवटचा चेंडू असेल. पुढील चेंडू शेखर याचा सामना करेल अक्षय आणि सुंदर मारला चेंडू पाहूया. गगनभेदी षटकार. शेवटच्या चेंडूवरती अक्षय याने षटकार मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढती धावसंख्या ठेवली ती 53. लॉस ऑफ 2 विकेट्स. सुंदर अशी धावसंख्या उभारली ती सह्याद्री संघाने. प्रथम फलंदाजी करून 3 षटकामध्ये 53 रन्स. टॉच नाणेफेक उडवण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय जय भवानी क्रिकेट संघ कर्णधार आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे कर्णधार या दोघांना विनंती असेल आपण या ठिकाणी येऊन नाणेफेक उडवायचंय. नाणेफेक उडवतील आमच्या फरारे गावचे फरारे मुंबई कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी गुरव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक उडवतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉच बॉक्स मध्ये यायचंय. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे सह्याद्री क्रिकेट संघ. थोडस सहकार्य करा. लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. सह्याद्री क्रिकेट संघ या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि विठ्ठल क्रिकेट संघ देगाव या संघाचे आघाडीचे फलंदाज तयार ठेवायचे. याच्यानंतर पुढील होणारा सामना जय भवानी क्रिकेट संघ फरारे वर्सेस गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजे. ज्यांच्या हस्ते आपण नाणेफेक उडवतोय असे समालोचक आणि ज्यांचा पहाडी आवाज आपल्याला लगेचच ऐकायला मिळणार आहे असे समालोचक सन्माननीय श्री प्रकाशजी गुरव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक उडवतोय. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. आपल्याला पहिलाच वेळ झालेला आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. थोडंसं सहकार्य करा सर्व संघांनी. चला टॉच वेळ जा. कृपया नाणेफेक उडवून घ्यायचंय. नंतर आमची पारदले आपण जरा तिकडे लक्ष द्या. बाउंड्री लाईन वरती सर्वांनी थांबायचंय.
माझ्या गावातील जे सर्व संघ आहेत कृपया सर्व संघांना विनंती असेल आपण बाउंड्रीवर थांबायचंय. आपला कार्यक्रम आहे, आपली स्पर्धा आहे असं समजून आपण शेवटपर्यंत सर्वांनी साथ द्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं फक्त 5 मिनिटांमध्ये लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दोन्ही पंच विनंती असेल आपण वेळ न घेता लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सामना जर का हा आपल्याला जिंकायचा असेल तर विठ्ठल रखुमाई संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलीशी कामगिरी, साजेशी कामगिरी आपल्याला करावी लागणार आहे. कारण 18 चेंडू आणि 53 धावा असा हा मोठा डोंगर ठेवलेला आहे. आणि विठ्ठल रखुमाई देगाव संघामध्ये पाहायला गेलं तर पंकज सावरकर हा एक षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. पाहूया पंकजकडे सगळ्यांच्या नजरा असतील. या 6 पॉवर प्लेच्या 6 चेंडूवरती पंकज मात्र काय करतो. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. मला वाटतं पंकज आणि रोशन. तसेच मला वाटतं या ठिकाणी नाणेफेक झालेला आहे. जय भवानी विरुद्ध गोल्डन स्टार याच्यामध्ये गोल्डन स्टार या संघाने प्रथम नाणेफेक जिंकले. लगेचच आपण निर्णय द्यायचा आहे आणि हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले मला वाटतं गोल्डन स्टार पन्हाळा संघाने. चला सामना चालू करायचा आहे. विनिंग सामना. पहिला गोलंदाज पाहूया कोणाला आमंत्रित करतात ते. कर्णधार रोहित. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय रोहित. पाहूया आणि समोर मात्र फलंदाज आहे तो पंकज सावरकर. ज्या पद्धतीने रोहितने फलंदाजी केली त्या पद्धतीने पाहूया गोलंदाजी सुद्धा ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो रोहितला. आणि 18 चेंडू आणि 53 धावा असं लक्ष त्यांच्या समोर आहे. जर का आपल्याला सामना जिंकायचा असेल तर मात्र फटकेबाजी आतापासूनच करावं लागणार आहे. पहिला चेंडू. चला सामन्याला सुरुवात. जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू रोहितचा. सामना करेल मात्र पंकज. सुंदर असा फटकेबाजीचा नजरानं पाहायला मिळणार आहे. आणि मला वाटतं हा पहिल्या चेंडूवरती झेलबाद. पंकज मात्र बाद होऊन परततोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरतीच मात्र बाद होतोय पंकज. काहीसा न समजला चेंडू मात्र पंकजला आणि खरोखरच मोठा धक्का बसतो विठ्ठल रखुमाई संघाला. ज्याच्यावरती आशा होती. जो खेळाडू मॅच विनर म्हणून ओळखला जातो असा खेळाडू मात्र पहिल्या चेंडूवरती बाद होऊन परततोय. मोठा धक्का लागलाय विठ्ठल रखुमाई देगाव संघाला. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रसाद. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं रोहित याच्याकडून. पहिला चेंडू पॉवर प्लेचा आणि पहिला चेंडू मात्र बाद झालाय तो पंकज. पाहूया क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, काही घडू शकतो. आता मात्र पंकजची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रसाद. पुढील चेंडू. चला जास्त टीम मीटिंग नको. सामन्याला सुरुवात. पुढील चेंडू रोहित याचा. आणि रोहितच्या समोर असेल तो मात्र प्रसाद. प्रसाद पाहूया आपली कामगिरी कशा पद्धतीने करतो. सुंदर असा मारा चेंडू. आणि मला वाटतं हा सुद्धा हवेमध्ये. आणि झेल मात्र सोडलाय. जर का हा झेल घेतला असता तर नक्कीच मोठा धक्का लागला असता विठ्ठल रखुमाई देगाव संघाला. परंतु जीवदान मिळतोय प्रसादला. आता मात्र प्रसाद जीवदानाचा फायदा पुरेपूर घेतो का ते पाहूया. या चेंडूवरती मात्र धाव मिळतात त्या 2 धावा. आणि 2 धाव्याच्या मदतीने विठ्ठल रखुमाईचा खाता खोलतोय प्रसाद. पुढील चेंडू रोहित याचा. सुंदर असा मारा चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आणि मला वाटतं हा गचालक्ष क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि पंचांचा निर्णय येतोय चौकार.
सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. जर का हा चेंडू जर लागला असता तर फक्त आणि फक्त 2च धावा मिळाल्या असत्या, परंतु थोडस गचाळक्षक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सह्याद्री संघाकडून आणि हा चौकार. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते प्रसाद याच्या बॅटमधून. अशा पद्धतीने वाढती धावसंख्या होते विठ्ठल रखुमाई देगाव संघाची. 1-6 1-6. पुढील चेंडू रोहित याचा. चला सामन्याला सुरुवात. सुंदर असं चेंडू टाकलेला परंतु काहीसा न समजा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. तसेच आमच्या फरारे मुंबई कमिटीचे कार्यकर्ते, आमचे मित्रबंधू आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी सतत उभं राहणारे आमचे आधारस्तंभ, आमचे बंधू सन्माननीय श्री गुणाजी जावळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले खास गावावरून आज आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मैदानाकडे वळतोय. मैदानाचे मला वाटतं हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. सुंदर असं कमबॅक करतायत रोहित. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार होता परंतु आता मात्र त्याने कमबॅक केला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. पुढील चेंडू पाहूया प्रसाद काय करतो ते. सुंदर असा मारा चेंडू आणि मला वाटतं आता मात्र आणि हा सुद्धा मात्र झेल सोडतोय. जीवदान 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 मिळतोय. जीवदानाचा फायदा मात्र अजून घेऊ शकत नाहीत प्रसाद. 2 चेंडूवरती 2 जीवदान प्रसादला आणि मला वाटतं षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकानंतर वाढती धावसंख्या होते 1-8. एक षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते विठ्ठल रखुमाई देगाव संघाची 8. तसेच आमच्या फरारे मुंबई कमिटीचे कार्यकर्ते आणि एक नावाजलेला क्रिकेटपटू ज्याने अजिंक्यतारामध्ये सुंदर अशी गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळत होती, असे आमचे बंधू सन्माननीय श्री संदीपजी जावळे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी करंजाळी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आई जानाई करंजाळी हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. चला सामना चालू करायचा आहे. पुढील दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो माही जाधव आणि आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय तो लेफ्ट हँड बॅट्समन रोशन. पाहूया रोशन आपल्या संघासाठी काय करत होते, कारण आपल्याला जर का सामना जिंकायचा असेल तर मात्र षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. धाव संख्येचा डोंगर मात्र खूप मोठा आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आता रोशन मात्र आपल्या संघासाठी काय करतो ते पाहूया. पुढील चेंडू माही याचा. सुंदर मारला चेंडू आणि मला वाटतं हवेमध्ये चेंडू हा आणि परंतु झेल जर का हा घेतला असता तर खरोखरच मोठा धक्का लागला असता, परंतु जीवदान मिळाला रोशनला आणि आता मात्र रोशनला पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. या चेंडूवरती 10 मिनिटात 2 आणि वाटी धाव संख्या होते विठ्ठल रखुमाई संघाची. आमचे गुणलेखक सांगतात 10. तसेच गोल्डन स्टार या संघाचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. आमचे गोल्डन संघाचे आधारस्तंभ ज्यांनी खरोखरच अजिंक्यतारामध्ये आपल्या नावाचा ठसा कायमस्वरूपी ठेवला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर ज्याचं नाव आवर्जून घेतलं जातं असे पन्हाळे गावचे सुपुत्र आमचे मित्रबंधू सन्माननीय संदीपजी बिर्जे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन आपण स्टेजचा ताबा घ्यायचा. धाव संख्या आणि हा मला वाटतं चौकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही संघाकडून. धाव संख्या होते 16. 1-16. चला सामन्याला चालू करायचं. टीम मीटिंग नको, लगेचच आपण सामन्याला चालू करायचं आहे. थोडं सहकार्य.
पंच आपण सामना चालू करायचा आहे. पाहूया माही याच्या चेंडूवरती आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो रोशन. रोशन मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू माही याचा सुंदर मारला चेंडू पाहूया. आणि मला वाटतं हा निर्धार चेंडू सांगता होते. काहीसा न समजता चेंडू गुगली चेंडू मध्ये टाकलेला माहीर असलेला हा माही बरीच वर्षापासून अनुभव त्याच्या पाठीशी आहे असा माही सह्याद्री संघाचा. तितकाच डावखुरा फलंदाज ज्याप्रमाणे आपण भारतामध्ये बघतो युवराज सिंगची फलंदाजी तशीच हा मला रोशन करेल आणि करावी लागेल. काहीसा न समजला चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडू आणि वाईट. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंचांना थोडासा व्यायाम करायला मिळाला सकाळपासून मला वाटतं वाईट चेंडू होता परंतु आता मात्र माही याने वाईट चेंडू टाकलाय. वाईट चेंडू अतिरिक्त धाव आणि अशा पद्धतीने वाढती धाव संख्या होते. विठ्ठल देगाव संघाची 17. पाहूया ह्या चेंडूवरती मात्र खतरा होतो का तो. सुंदर मारला चेंडू पाहूया. आणि मला वाटतं हा चौकार. सुंदर फलंदाजी. जर का आपण अशी फलंदाजी केली तर खरोखरच आपल्याला यश मात्र नक्की मिळेल परंतु ज्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला स्कोअर पाहिजे होता तो मात्र मिळाला नाही. आणि अशा पद्धतीने वाढती धाव संख्या होते 21. 21 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगतीपथावर. काही चेंडू शेष. पुन्हा स्ट्राईक होते आहे तो प्रसाद रोशन. सुंदर मारला चेंडू पाहूया. आणि मला वाटतं आता मात्र झेल घेतोय नितीन. आणि दुसरा धक्का लागतोय विठ्ठल रुक्मिणी देगाव संघाला. रोशन याच्या माध्यमातून आणि रोशनची जागा घेण्यासाठी येतोय तो अमर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या विठ्ठल रुक्मिणी देगाव संघाची 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला शेवटचा आणि निर्णायक षटक असेल. सामना चालू करायचंय. आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो प्रसाद. 6 चेंडू. शेवटचे 6 चेंडू. शेवटची ओव्हर. शेवटचं निर्णायक षटक. आणि मला वाटतं निर्णायक षटक घेऊन आलाय तो गोलंदाज नितीन. पाहूया नितीनच्या गोलंदाजीवरती प्रसाद आक्रमक होतो का तो. कारण आपल्याला जर का हा सामना जिंकायचा असेल तर मात्र षटकार आणि चौकाराचीच आतषबाजी करावी लागणार आहे. चला सामन्याला सुरुवात. पुढील चेंडू नितीन याचा सामना करेल. 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढील चेंडू पहिला चेंडू. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू पडतोय. नितीन याचा सामना करेल प्रसाद. जर का सामना जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकारच मारावं लागणार आहेत. त्यामुळे प्रसादला मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे. पाहूया. सुंदर मारला चेंडू पहिल्या चेंडूवरती मला वाटतं. आणि हा चौकार. चौकार चौकार चौकार. पहिला चेंडूवरती चौकार. आता मात्र पाहावं लागणार आहे पुढील चेंडूवरती काय करतो प्रसाद. कारण प्रसाद आल्यापासून मात्र फटकेबाजी करतोय. अशा पद्धतीने वाढती धावसंख्या होते 25. 2 बाद 25. पुढील संघाने तयारीत राहायचंय. हा सामना लगेच संपल्यानंतर गोल्डन स्टार क्रिकेट संघ पन्हाळजी आपण लगेच तयारीत राहायचंय आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचाय. चला पाहूया प्रसाद आता मात्र काय करतोय या चेंडूवरती. जर का षटकार आला तर मात्र गणित वेगळं होईल. पाहायला मिळेल आपल्याला थोडस
आणि हा मला वाटतं निर्धाव चेंडू जर झाला तर मात्र खूप गोंधळ होणार आहे. आपल्याला जर का सामना जिंकायचा तर मात्र मोठे फटकेबाजीच करावं लागणार आहे. आणि सुंदर असा कमबॅक केलाय ते नितीननी. पहिल्या चेंडूवर चौकार गेला परंतु दुसरा चेंडू मात्र निर्धाव होता आणि खरोखरच आता मात्र सिद्ध करून देतोय तो नितीन. पुढील चेंडू पाहूया. सुंदर 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 गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय नितीन याच्याकडून. आता मात्र प्रसादला काहीसा जखडून ठेवलंय कारण त्याला माहिती आहे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गेलं तर एकदम धीम्या गतीचा गोलंदाज परंतु अनुभवी गोलंदाज आहे. पाहूया ह्या चेंडूवरती झेल होतो का तो. आणि सुंदर असा झेल घेतलाय तो अक्षय याने. अक्षय मला वाटतं 2 षटकामध्ये तो विकेट कीपर होता, यष्टिरक्षक होता परंतु आता मात्र बाउंड्री लाईनवरती येऊन सुंदर झेल घेतलाय. खरोखरच अक्षयची कामगिरी पाहायला मिळाली फलंदाजीतून आणि आता क्षेत्ररक्षण सुंदर असं केलं त्याने अक्षयने. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र फक्त आणि फक्त प्रेम प्रसादची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रेम. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असेल. काही या षटकातील चेंडू शेष. पुढील संघाने तयार राहायचंय. गोल्डन स्टार पनाजे वर्सेस जय भवानी फरारे. पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो प्रेम आणि सुंदर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं नितीन यांच्याकडून. काही चेंडू शेष. मला वाटतं फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सह्याद्री क्रिकेट संघ वर्सेस विठ्ठल रुक्माई देगाव. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि हा मात्र झेल सोडतोय आणि षटकाची समाप्ती. अशा पद्धतीने पहिला सामना वीर होतोय. सह्याद्री क्रिकेट संघ जादवाडी तसेच पराजित झालेला संघ विठ्ठल रुक्माई देगाव. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गोल्डन स्टार पन्हाळजे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सहकार्य करा. पराजित झालेला विठ्ठल रुक्माई देगाव संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आमच्या या मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद. तसेच मी प्रकाशजी गुरु साहेबांना विनंती करेन की आपण कॉमेंटेटर मध्ये यायचंय. आपला आवाज हा मला ऐकायचा आहे. त्याच्यानंतर आमच्या मुंबई कमिटीचे कार्यकर्ते आणि फराळगावचे सुपुत्र एक शांत स्वभावाचा असा आमचा हिरा सन्माननीय श्री अविनाशजी भागणे आमच्या जय भवानी मंडळाचे माजी उपाध्यक्ष अविनाशजी भागणे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. त्याच्यानंतर आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने 15 चेंडू मध्ये 40 धावा कुठल्या असा सह्याद्री संघाचा हिटमॅन सर्वांनाच नाव माहिती आहे त्यामुळे मी नाव नाही घेणार. त्याने या ठिकाणी यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रोहित जाधव आणि मला वाटतं एक विकेट सुद्धा घेतलाय त्याने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांच्या हस्ते आपण देणार आहोत ज्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय संतोष रेवाळे आणि संदेश रेवाळे यांच्याकडून हे पुरस्कार मिळालाय आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील सहदेव रेवाळे यांच्या शुभ हस्ते त्यांना पुरस्कार दिला जाईल. चला फोटोग्राफर आपण फोटो काढून घ्यायचंय. जोरदार टाळ्या होत्या रोहितसाठी. तसेच मैदानामध्ये फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आघाडीचे फलंदाज अनिकेत भागणे आणि सिद्धेश पोसनाक यांची जोडी मैदानामध्ये दाखल.
आणि क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोल्डन स्टार पन्हाळच्या संघाने खूप सहकार्य आम्हाला केलंय, धन्यवाद. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा देतो. सामन्याला सुरुवात करतात पंच, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोल्डन स्टार संघाचा राखीव खेळाडू प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो दशरथ. पाहूया जय भवानी संघाकडून स्ट्राईक वरती आहे तो मला वाटतं सिद्धेश, आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो अनिकेत, सॉरी नॉन स्ट्राईक वरती आहे तो सिद्धेश, आणि स्ट्राईक वरती आहे तो अनिकेत. अनिकेत याच्याकडे पाहिलं तर अनुभव खूप आहे. अजिंक्यतारामध्ये नावाजलेला हा खेळाडू, दोन्ही खेळाडू नावाजलेले आहेत आणि दोन्ही संघ नावाजलेले आहेत, गोल्डन स्टार आणि जय भवानी. चला पहिला चेंडू पडतोय, दशरथ याचा सामना करेल अनिकेत भागणे. त्याच्यानंतर आपल्याला कॉमेंट्रीसाठी ऐकायला मिळतोय प्रकाशजी गुराव यांच्याकडे मी सुपूर्द करतोय, धन्यवाद.